प्रचंडाचा विजय निश्चित बघतात या माहिती. हा प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली आहे. तुम्ही पाहताय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ह्या प्रचार रॅलीमध्ये उतरलेले आहेत. काय उत्साह आहे. कालची रॅली मीरा भाईंदरची, आजची ठाणे शहरातली एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे हे आपण पाहताय. यावरनं तुम्हाला कळेल विजयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. इकडे राजन विचारेने आपल्यावरती मुख्यमंत्री अनेक आरोप लावलेले आहेत. त्या आरोपाकडे कसं बघतात? राजन विचारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावे, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे. आमचं काम प्रचाराचं सुरू आहे. आनंद आश्रमावर तुम्ही तुमचा सातबारा लावून घेतला असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगा? आनंद आश्रम आजही तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही पाहू शकता की दिघे साहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेल्या आहेत. त्या ठिकाणाहून दिघे साहेबांचे सर्व कामं, जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जे दिघे साहेब करते ते केली जातात. त्या ठिकाणाहून लोकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवले जातात. यापूर्वी कधी एखादा गळका पत्रा तरी राजन विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का? पावसाळ्यामध्ये जर छत गळत असेल तर साधा पत्र्याचा पत्रा तरी राजन विचारेंनी बदललेला आहे का? त्यामुळे राजन विचारेंनी आमच्यावर अशा काही टीका करू नये. त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देतो. 2013ला मुख्यमंत्री 5 काँग्रेसचे घेऊन जाणार होते, पळून जाणार होते. तेव्हापासूनच हे कुठेतरी गद्दार असं देखील त्यांनी संभवलेलं आहे. गद्दारी ही राजन विचारे यांनी केलेली आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेली आहे. हिंदुत्वाशी गद्दारी केलेली आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केले या ठाण्यात त्यांच्याशी केलेली त्यांची परिस्थिती काय आहे हे आपण पाहताय. त्यांच्या रॅलीमध्ये जा, मग तुम्हाला कळेल. आज त्यांच्याकडे कार्यकर्तेसुद्धा मिळत नाही आहेत. आज 1 महिन्यापासून प्रचार करतायत. त्यांच्या अजून पत्रकं गेलेले नाही ठाण्यामध्ये. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व घरांमध्ये आमचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. राजन विचारे आणि आमच्यामध्ये हा फरक आहे. संजय राऊतांच्या सभेला माणसं किती होती जरा पहा, ते दाखवा जरा. त्यांनी असा आरोप केला की शाहू महाराजांना पाडण्यासाठी 100 कोटी रुपये वाटले गेले मुख्यमंत्र्यांनी. म्हणजे त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का? राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पाहिजे. संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याकरता विरोध कोणी केला? उद्धव ठाकरे यांनीच केला. ते शाहू महाराजांचेच पुत्र होते, ते पण महाराज होते. मग त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांना? त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. अयोध्येमध्ये संजय राऊत म्हणलं की अयोध्येमध्ये मुख्यमंत्री मला भेटले, त्यांनी CBI ED लागणार आहे, कुठेतरी आपण भाजपसोबत जावं असं त्यांचं म्हणणं होतं. अयोध्येमध्ये मी जबाबदारीने बोलतोय. अयोध्येमध्ये संजय राऊत, मी आणि एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो. मला संजय राऊत यांनी सांगितलं आपण सर्व मिळून बंड करू, मी तुमच्या सोबत आहे. हे संजय राऊतांचं वाक्य आहे. शरद पवारांचं म्हणणं की ठाकरेंची विचारसरणी पवारांसारखी आहे, काँग्रेससारखी आहे असं शरद पवार म्हणतात. ठाकरेंची विचारसरणी ही आमच्यासारखी असं शरद पवार म्हणतात. त्यांनी सत्य बोललेले आहे. सत्य बोललेले, खरं बोललेले. पवार साहेब खरं बोलतात. अरे रॅली पुढे गेली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.